हे आहेत MSCB विभागाचे क्वार्टर्स. पण आज या क्वार्टर्सचा परिसर जर बघितला तर असं वाटतंय हे क्वार्टर्स एखाद्या जंगलामध्ये बांधलेलं आहे. एखाद्या जंगलामध्ये एवढी दाट झुडपे नसतील तेवढी दाट झुडपे या क्वार्टर्सच्या परिसरामध्ये आहेत. वन्य प्राणी सहजरित्या या ठिकाणी राहू शकतील एवढी घनदाट झाडी या ठिकाणी आहेत. सत्ताधाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची किती काळजी आहे हे या ठिकाणी अधोरेखित होतंय. कित्येक वर्षापासून या क्वार्टर्समध्ये कोणी राहिलेलंच नाहीये हे दिसून येतंय. सत्ताधाऱ्यांकडून योग्य वेळेत बिल्डिंगची डागडुजी न केल्यामुळे ही बिल्डिंग आता पडायला लागलेली आहे. बिल्डिंगच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. भिंती कमकुवत झालेल्या दिसून येतात. भिंतीच्या काही भागातून झुडपांची वाढ होत आहे. कित्येक वर्षापासून खितपत पडलेल्या या बिल्डिंगला सत्ताधारी पुन्हा एकदा जीवनदान देणार आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहणार आहेत, हा एक प्रश्नच आहे. सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असून सरकारी कर्मचारी त्या जागेत राहू शकत नाहीत. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. सत्ताधारी शहराचा विकास करणार होते, पण त्यांच्याकडून सरकारी जागेचाच विकास होऊ शकत नाहीये. आला तो निधी फक्त टक्केवारीसाठी खर्च करायचा आणि दर्जा पूर्णपणे सोडून द्यायचा. हा प्रकार श्रीगोंदा अनेक वर्ष पाहत आहे. एकाच व्यक्तीकडे 35 वर्ष आमदारकी आणि 13 ते 14 वर्ष राज्याचे मंत्रिपद असून देखील त्यांच्या मतदारसंघातील क्वार्टर्सची ही अशी अवस्था बघता आजवरचे सत्ताधारी श्रीगोंद्याचा विकास करू शकलेले नाहीत. म्हणून विचार करा, यंदा बंद करूया भ्रष्टाचाराचा धंदा.